तर पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये. जर तुम्ही नवीन असाल ना तर अशा छान छान टिप्स बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मी शॉर्ट्समध्ये छान छान रेसिपीसुद्धा टाकत असते. तर सबस्क्राईब केले नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करा आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करत जा. तुमच्या लाईकमुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं आणि नवीन असल्यास प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि थोडं सहकार्य करा. चलो बाय बाय. सकाळी उठल्यावर ही एक सवय लावा आणि 7 दिवसात फरक बघा. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता कमी होते. शरीरातील टॉक्सिन बाहेर पडायला मदत होते. मेटाबॉलिझम थोडं वाढतं, त्यामुळे वजन नियंत्रणामध्ये राहायला मदत होऊ शकते. त्वचा स्वच्छ आणि ग्लोईंग दिसायला लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचन सुधारतं. हाऊ टू ड्रिंक. फार गरम नाही, फक्त कोमट. 200 ते 250 मिलीलिटर पुरेसा आहे. हवं तर लिंबू किंवा मध घालू शकता. तुम्ही सकाळी कोमट पाणी पिता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे. नंबर 1, पोट साफ होण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्याने आतड्यांची हालचाल सुधारते. ज्यांना बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन आहे त्यांना विशेष फायदा होतो. नंबर 2, शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकते. रात्रभर शरीर डिटॉक्स मोड मध्ये असते. सकाळी कोमट पाणी घेतल्याने शरीरातील घाण, टॉक्सिन्स लघवी व घामाद्वारे बाहेर पडायला मदत होते. नंबर 3, वजन कमी करण्यात मदत. कोमट पाणी मेटाबॉलिझम थोडं वाढवते. त्यात लिंबू घातल्यास फॅट ब्रेकडाऊन प्रोसेसला मदत होऊ शकते. फक्त पाणी पिऊन वजन कमी होत नाही, तर यासोबतच आहार आणि व्यायामही तितकाच महत्त्वाचा गरजेचा आहे.
नंबर 4, त्वचा स्वच्छ आणि चमकदार. पोट साफ आणि डिटॉक्स चांगला झाला की त्वचेवर त्याचा परिणाम दिसतो. पिंपल्स कमी होण्यास मदत होऊ शकते. नंबर 5, घशासाठी फायदेशीर. थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी घसा शांत ठेवते. खोकला किंवा सर्दीमध्ये उपयोगी ठरते. नंबर 6, पचन सुधारते. कोमट पाणी पचनक्रिया सुरळीत ठेवते. जडपणा, गॅस, फुगलेपणा कमी होण्यास मदत होते. नंबर 7, रक्ताभिसरण सुधारते. गरम पाणी घेतल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर रिलॅक्स वाटते. कसे प्यावे? उठल्यावर दात घासण्याआधी किंवा नंतर चालेल. 1 ग्लास म्हणजे 200 ते 250 मिलीलिटर पुरेसे आहे. फार गरम नको, फक्त कोमट हवं तर लिंबू किंवा मध घालू शकता. कोणाला काळजी घ्यावी? पोटात अल्सर असेल तर, जास्त आम्लपित्त, ॲसिडिटी असेल तर, डॉक्टरांनी काही वेगळा सल्ला दिला असेल तर, सकाळी उठल्यावर ही एक सवय लावा आणि फरक तुम्हाला 7 दिवसात बघायला मिळेल. सात दिवस हा उपाय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय फरक जाणवतो. डॉक्टर सांगतात पण आपण ऐकत नाही. तुम्ही सकाळी कोमट पाणी पिता का? हो की नाही? कमेंट करून नक्की सांगा. आणि नसेल पीत तर आजच सुरू करा. छान छान कमेंट करा, लाईक करा माहिती आवडली असेल तर, आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढील माहिती कोणत्या विषयावर हवी मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, छान कमेंट करा आणि हाईप करा. तर कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच छान छान माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सुपर फूड हॅक्स बाय मनीषा. आणि माझे व्हिडिओ फुल बघत जा आणि प्लीज लाईक करत जा. चलो बाय बाय, भेटूया पुढील छानशा एखाद्या माहितीमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर.